आणि आता एक राजकीय बातमी। उद्धव ठाकरेंनी कचऱ्यातनं शिंदेंना सर्वात जास्त ऊर्जा दिली असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। शिंदे घात करतील असं ठाण्यातलेच लोक सांगत होते। साहेब हे करू नका असं मस्के लावायला ठाकरेंकडे आले होते असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे। तर बाळासाहेबांची शिवसेना डस्टबिनमध्ये टाकण्याचं हे काम केलं होतं। शिवसेनेला डस्टबिनमधून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली होती। त्यावरच राऊतांनी हा पलटवार केला। काही मिस्टर बीन ने डस्टबिनचा उल्लेख केला। सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना, मिस्टर बीन सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती, त्यामुळे हे हाल झालेत। सगळेजण गेले। कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना, त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत। बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसलं होतं कुणी बघितलं नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं, 3-3 ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं, चहा मागवा म्हणाले, चहा पण पिली, पण चहा कुठली होती? वाघ बकरी चहा, ती पाहिली। आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी। आज एकनाथ शिंदे यांची जी काय स्वतःचं वजन जे दाखवत आहेत आर्थिक सत्तेचं, त्याचं मूळ उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ऊर्जेमध्ये आहे ना। उद्धव ठाकरे तुम्हाला ऊर्जा दिली नसती, त्याचे म्हणतात ना ऊर्जा कचऱ्यातून ऊर्जा, त्या कचऱ्यातली ऊर्जा सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हालाच दिलेली आहे। हा माणूस घात करेल हे सांगणारे लोक आज त्यांच्याच अवतीभोवती आहेत ठाण्यातले। उद्धव ठाकरेंना मस्के लावायला आले होते, साहेब हे करू नका, हा माणूस तुम्हाला दगा देईल, याची नियत चांगली नाही, हे सांगणारे लोक हे सगळ्या त्यांच्या भोवती आहेत। तेव्हा एकनाथ शिंदे यांनी जपून पावलं टाकावी। ज्या कचऱ्यातून स्वतः एकनाथ शिंदेना सुद्धा निर्माण केलेलं आहे, तर ते एकनाथ शिंदे कोण होते किंवा आम्ही सगळे कोण होतो? एकनाथ शिंदे हे तर उद्धव ठाकरे यांचंच प्रोडक्शन आहे। आम्ही सगळे माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांनी घडवलेले लोक आहोत। एकनाथ शिंदे यांना सर्व काही जे दिलेलं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मेहरबानीतूनच मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या। ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र उडालेलं असेल, छप्पर उडालेला असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करा।